नमस्कार मित्रांनो, घुमक्कड ब्रदर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. खरं तर हा व्हिडिओ शूट करताना एक छोटीशी तांत्रिक अडचण आली. माझा माईक फोनला व्यवस्थित जोडला गेला नव्हता, त्यामुळे मूळ आवाज रेकॉर्ड होऊ शकला नाही. पण म्हणतात ना, सुरुवात महत्त्वाची असते, म्हणून मी आता आपल्याला व्हॉइस ओव्हर देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आज दिवाळीचा पाडवा आहे. आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि पूर्ण तयारीनिशी आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. येणारे 3 दिवस बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार आम्ही कुठे फिरणार आहे, काय खाणार आहे आणि आम्ही मिळून काय मजा करणार आहोत, हे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. हा प्रवास अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि घुमक्कड ब्रदर्स या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजचा हा प्रवास. थोड्या वेळेने त्यांच्या जाण्याची वाट बघू, कारण का गरमी होईल. सकाळी व्यवस्थित सेटअप बघितला नाही ना काळोखात. असा सेटअप आहे आपला बाईकवरचा. या बॅगेचा प्रॉब्लेम काय आहे, या दोन बोल्टवरती लागले, म्हणजे 2 इकडचे 2 तिकडचे. त्याच्यामुळे ही जी आहे अशी खाली झुकली आहे, दबली गेली खाली. पण पळसे फाट्याच्या पुढे आहे आणि हा आहे आपला पेन, अलिबाग त्या साईडला जाणार. असा पेन अजून लांब आहे. शिरडोन म्हणून गाव आहे, तिथे आपण चहा पिण्यासाठी थांबलो. हे आमचे बंधू, हे आम्ही. मस्त दिसतोय ना आउटलुक. फोकस लॉक होते सारखा.
आपण वडखळला पोचलो आहे आणि हा ब्रिज आहे वडखळचा. गावातला डाव्या साईडला जातो. हा जो इथे वरती साईनबोर्ड दिसतोय ना, हा बऱ्याच लोक चुकतात. अलिबाग लेफ्ट दिलाय, सरळ जातो आपला गोवा, रत्नागिरी, गोवा सरळ, अलिबाग लेफ्ट. आम्ही पण चुकलो. यार मी व्हिडिओमध्ये बोलता बोलता आपणच चुकलो. मी आता जस्ट व्हिडिओमध्ये सांगतोय की लोक हा टर्न चुकतात आणि आमचेच बंधू गाडी चालवता चुकले. हे काय यार. आता जस्ट म्हणत होतो की बरेच जण हा टर्न चुकतात, नेमका आम्हीच चुकलो. हा वरचा जो रस्ता आहे हा गोव्या साईडला जातो, खालून जो आहे अलिबागसाठी जातो. जे ब्रिज आहे ना, ब्रिजच्या खालून राईट मारला की आपण अलिबागच्या रस्त्यावर. हेल्मेट घातले की खास होतं. हा जो आहे ना, हा जुना रस्ता आहे वडखळ अलिबाग. म्हणजे पहिला आपण अलिबागला जायला सरळ जायचो आणि कोकणात जायसाठी आपण लेफ्ट मारायचो. आता अलिबागला जायसाठी लेफ्ट मारावा लागतो आणि कोकणात जायसाठी सरळ जावं लागतो. हा पुढे आता शहाबाज, JSW स्टील कंपनी, हे सगळे स्टील कंपनी प्लांट करणारे वर्कर्स इथे आहेत. बरेचशा कंपन्या कंटेनरचं काम चालू असेल. आता पुढे असाच आहे रस्ता, छोटा आहे. आमचे बंधू बघू. मला फोन करते, माझा ब्लूटूथ कनेक्ट नाही आहे. अलिबागला जाताना एकच घाट लागतो. अरे आपली एक तर पहिल्यांदा ब्लॉगिंग आहे, त्याच्यामुळे फटाफट ते सीन शूट होत नाही. त्यात एक कॉल आलेला, ते व्हिडिओ चालू करायचा बघा, आपला थांबावं लागेल. मुंबईला जायला आपल्याला हे भेटते, बोट एक भेटते, मुंबई फेरी. हा इकडचा जो राईट टर्न आहे हा तिकडचा आहे, हा अलिबागला आहे. आणि हा जो आपला रस्ता आहे हा आपला बायपासनी मुरुड, जंजिरा, काशीद बीच, नागाव, हा राईट टर्न हा नागवला होतो. सरळ जायचं. रोहा, आक्षी, रेवदंडा, नागाव, मुरुड, अलिबाग. राईटला आहे ना, हा राईटला आहे ना मुरुड. सरळ जा, मी दाखवतो तुला. ये ना मेरा ब्लॉग में बेइज्जती कर रहा है. उधर अलीबाग के टर्न पे भी बेइज्जती किया, अभी भी बेइज्जती कर रहा है. हॅलो. मगापासून काय झालं माहिती आहे, मगापासून दुसऱ्या कॅमेऱ्यात शूट करत होतो मोबाईलमध्ये, आणि त्याची कॅमेऱ्याची झाली बॅटरी डाऊन. फोनची बॅटरी झाली डाऊन. या ठिकाणी आपण नाश्ता करायला थांबलो होतो आणि हे बिर्ला मंदिर आहे वरती दिसतं ते, त्यातून एंट्री आहे. प्रॉब्लेम तर असा झाला
की मोबाईल बॅगा बिगा आतमध्ये न्यायला देतो. मग त्याच्यामुळे आपल्याला काय शूट करता आलं मोबाईलच आतमध्ये नेल्यानंतर. थांबा बिर्ला मंदिरमध्ये गणपतीचं मंदिर आहे. ऐकलं तर पहिला तुमचं मंदिर आहे, पण नंतर कळालं की बिर्ला मंदिर आहे गणपतीचं. पण त्याने सिक्युरिटीने जायला दिलं नाही आणि असा रोड आहे ते खालीच देशी आहे रेदोंडा देशी. जवळ आहे मंदिर पण मोबाईल देशात आतमधलं काय शूट करू शकतो. आणि ह्या डोंगराच्या हाईटला आहे माझं दिसतं ना, ह्या डोंगराच्या हाईटला ते देऊळ आहे. आम्ही इथे आलो धावत तो हॉर्न वाजत होता बोटवाला. मग ही हो माहिती ते अशी फिरून जाईल ना, ही फ्रंट साईड तो असा उलटा फिरवेल ना. आम्ही असा हॉर्न वाजत होतो. आम्ही घाबरून धावत आलो बोट पकडायला. आधी ते बसलो. हे Start floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. Eyes were perfect. In the really the end. Just so like a stranger, so far away from me. You said you're running for me, but I managed for our story. Baby, don't be sorry for me. Gonna just perfect story. You said you're
दिवसभराची मेहनत फायनली रंगला आणि हे रेस्टॉरंट आहे शुद्ध शाकाहारी म्हणून लिहिलेलं. ते एकाने ना फेसबुकवरती या हॉटेलचं हे टाकलेलं व्हिडिओ टाकलेला. त्याच्यानंतर आता त्यांनी ही डायरेक्ट पार्किंगच बंद केली आणि हॉटेल पण माझ्या मते बंद आहे. हे हरिहरेश्वर मंदिर. हे आर ब्लॉगर. ॲटलिस्ट एवढं तर की प्रयत्न केला. कीर्तन करणार नव्हते. अशा सुंदर सुंदर पायऱ्या हरिहरेश्वरच्या. दुपारी मुरुड किल्ल्याच्या पायऱ्या चढून चढून काशी झाली. आता हरिहरेश्वरचा जास्त जाऊन फायदा नाही, थोडासा टॉपवरती जाण्याचा प्रयत्न करू. साधारण 150 पायऱ्या आहेत. होय, लगभग 150 पायऱ्या आहेत असं ते काका बोलले. हा, पण आणि इथे लाईट नाही येताना खाली जातोय तसंही. जंगल जंगल जंगल. दिवसा जंगल जेवढं सुंदर दिसतं तेवढं रात्री भयानक दिसतं.
आलं हा जॉगिंग चालू केली जॉगिंग नाही तर धाप लागून लागून मगाची वेळ बॅग घेऊन चाललेत आमचे बंधू मला लागतोय दम आवाज व्यवस्थित येईल की नाही काय माहित पूर्ण डोंगरावरती जाऊन त्याच्यानंतर त्या पण आम्ही ज्या ठिकाणी गेलेलो ना हां तो रस्ता हा नाही ते म्हणाले हा पूर्ण डोंगरातून जातो आणि मग तिकडनं एक छोटीशी दरी आहे जायचं तिकडे काढा बोल काय नाही दिसणार नाही मग इथेच येताना बांधतील हा इथून आहे ना पुढून रस्ता आहे या जेट्टी चालू आहेत नेमका त्या मुरुडच्या मार्गाने आमचा गडबड केली समुद्र किनारी जाऊन बघूया आणि काय घाटात चढायला प्रॉब्लेम काय नाही या पूर्ण रस्त्यात लाईटी कुठे नाहीत येताना टॉर्च बरं ती टॉर्च घेतलेली ती पण नाही आणली आपण टॉर्च लायटर ज्या ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही घरी सोडून आलो ज्यावेळी जातो मार्केटमध्ये हे कामाचं आहे ते कामाचं आहे घेतो आणि ॲक्च्युअल कामाच्या वेळी ती वस्तू घरी सोडून येतो ऐक सॉरी लागलं माझ्याच मी ना याचा ठीकठाक दिसतोय आता कसा दिसतोय चेहरा येतोय माझा गेलेलो वरती पण काय झालं नाही दोन्हीकडे बघायला लागते कॅमेराकडे पण खाली शिड्या पण कारण का 2 पायऱ्या उतरल्यानंतर शिड्या दिसतात हे येतात खाली काळोख आहे ना पटकन आणि 10 मिनिटात उजेड हे झालं 6:30 बरोबर 6:30 झाले सकाळी पण 6:30ला उजेड झालेला 250 किलोमीटर जास्तीत जास्त आपण आलो आहे तेवढं नाही परत देवळाकडे बॅक टू आता डायरेक्ट किनाऱ्यावरती जातो